तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना ही राज्यातील सर्वात महत्वाची योजना असून या योजनेमार्फत बांधकाम मजुरांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जातो. परंतु मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच बांधकाम कामगार मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट केल्या होत्या की सर, आम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी ऑनलाईन सेंटरवर अर्ज दिला होता, परंतु आमच्या अर्जामध्ये 90 दिवसाचं जे प्रमाणपत्र होतं किंवा ज्यावेळेस माहिती भरली होती त्यावेळेस बऱ्याच त्रुट्या आल्या असे आम्हाला मेसेज आले आणि आमचे अर्ज रिजेक्ट झाले आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अर्ज कसा भरायचा याची A to Z प्रोसेस मित्रांनो शेवटपर्यंत पाहणार आहे. आणि तुमचा अर्ज जर याप्रमाणे तुम्ही जर अर्ज भरला तर तुमचा अर्ज कसाही चुकणार नाही आणि तुमचा अर्ज रिजेक्ट सुद्धा होणार नाही. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. आणि तुम्ही अद्यापही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी जर केली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या आणि प्रत्येक योजनेचा लाभ मिळवा. तर मित्रांनो, त्याप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईबही केलं नसेल तर अशाच प्रकारच्या योजनेचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आधी पोहोचावे म्हणून चॅनल सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, आता या योजनेसाठी आपल्याला अर्ज कसा करायचा हे आपण पाहूया. सर्वप्रथम आपल्याला बांधकाम कामगार योजना या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारची ही वेबसाईट असून अशा प्रकारे वेबसाईट ओपन झाल्यावर बांधकाम कामगार नोंदणी 1 नंबरचं ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या विंडो आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जोही जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर आपला आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि खालच्या रकान्यामध्ये करंटली यूज मोबाईल नंबर, आपला जोही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये आपली जी संपूर्ण माहिती आहे ती व्यवस्थित भरून घ्यायची आहे. पहिल्या रकान्यात आपल्याला आपलं नाव टाकायचं, दुसऱ्या रकान्यात वडिलाचं नाव आणि तिसऱ्या रकान्यात आडनाव. त्यानंतर मेल आहे किंवा फिमेल या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे. त्याचबरोबर लग्न झालेलं आहे किंवा बगर लग्नाचे असेल तर विवाहित असेल तर विवाहित करायचं आणि अविवाहित असेल तर अविवाहित करायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती टाकून घ्यायची आहे. त्यानंतर जोही आपला ऍड्रेस असेल तो ऍड्रेस या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला जोही कौटुंबिक तपशील आहे तो तपशील या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपली जी कौटुंबिक माहिती आहे ती कौटुंबिक माहिती या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. आणि आपलं जे शिक्षण वगैरे झालेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर नियोक्ता तपशील या ठिकाणी अशा प्रकारे जे 90 दिवसाचं आपण काम केलं होतं त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे. कामगाराच्या कामगाराचे स्वरूप या ठिकाणी ऑल टाईप ऑफ हेल्पर्स आपल्याला निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जारी करण्याचा प्रकार, जर आपण ग्रामसेवकाचं जर या ठिकाणी 90 दिवसाचं प्रमाणपत्र जोडलं असेल तर ग्रामसेवक घ्यायचं, किंवा कॉन्ट्रॅक्टरचं जर घेतलं असेल तर कॉन्ट्रॅक्टर, किंवा जर नगरपालिकाचं जर असेल तर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर, किंवा नाका कामगार असेल तर नाका कामगार, अशा प्रकारे या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी टाकायचं आपल्याला जावक दिनांक, जीही आपल्या 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर जावक दिनांक आहे ती टाकून घ्यायची आहे. आणि जावक क्रमांक, अशा प्रकारे जावक क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी आपलं जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं, जिल्हा आणि तालुका अशा प्रकारे या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. त्याचबरोबर खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी अपलोड फोटो, जोही बांधकाम कामगार असेल त्याचा फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली जे सपोर्टिंग मध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, पहिल्या रकान्यामध्ये या ठिकाणी सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजेच 1 नंबरच्या रकान्यात आपल्याला आधार कार्ड निवडायचं आहे. त्यामध्ये ऍड्रेस प्रूफ आणि जन्माचा तारीख या ठिकाणी दोन्ही येऊन जाईल. त्यानंतर आपले जे आधार कार्ड असेल त्या आधार कार्डवर जन्मतारीख सुद्धा पूर्ण असणं गरजेचं आहे. त्याचनंतर खाली 90 दिवसाचं प्रमाणपत्र, म्हणजे जेही ग्रामपंचायतकडून आपण प्रमाणपत्र घेतलं असेल किंवा नगरपालिकेकडून जेही प्रमाणपत्र घेतलं असेल ते प्रमाणपत्र या ठिकाणी चूज फाईलवर क्लिक करून आपल्याला सबमिट करून घ्यायचं आहे. त्याचनंतर खाली स्क्रोल केल्यानंतर मी याद्वारे असे जाहीर करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यतिरिक्त व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. दिलेली माहिती खोटी आढळल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र येईल याची मला पूर्ण जाणीव आहे. अशा प्रकारे या चौकोनी डब्यात आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर सेव्ह या बटनावर आपल्याला क्लिक करून, त्यानंतर मित्रांनो सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर जोही आपण मोबाईल नंबर या ठिकाणी टाकला असेल त्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल आणि तो OTP या चौकोनी डब्यात आपल्याला टाकून घ्यायचा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण OTP सबमिट केल्यानंतर या ठिकाणी ऍप्लिकेशन सेव्ह होईल आणि आपलं ऍप्लिकेशन या ठिकाणी व्यवस्थित भरलं म्हणून अशी पावती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आपला जो एक्नॉलेजमेंट नंबर आहे हा नंबर आपल्याला व्यवस्थित सेव्ह करून ठेवायचा आहे.
आणि आपली पावती 1 महिन्यानंतर आपल्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर आपल्याला बांधकाम कामगार कार्यालयाकडून एक मेसेज येईल की तुमचा अर्ज हा सबमिट झाला असून तुमच्या अर्जाची नोंदणी झाली आहे. या लिंकवर जाऊन तुमची सभासद फी भरून घ्या, अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज येईल. आणि तुम्हाला जर सभासद फी भरायची नसेल, तुम्ही बांधकाम ऑफिसमध्ये जाऊन फ्री मध्ये पावती काढू शकता आणि तुम्ही घर बसल्या सुद्धा ही पावती काढू शकता. त्याला फक्त 1 रुपया चार्ज तुम्हाला लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करून तुम्ही घरबसल्या सुद्धा तुमचा अर्ज भरू शकता आणि बांधकाम कामगार योजनेसाठी ज्याही 32 प्रकारच्या कल्याणकारी योजना आहे त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ आवडलास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे, प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचा आहे.